अवनी आणि अस्मी माझ्याकडे आयत, चौरस आणि समभुज चौकोन याच्या वेगवेगळ्या आकृत्या आहेत. हां, त्या मी तुम्हाला एक एक करून दाखवतो आणि त्यानंतर प्रश्न विचारीन, त्याची उत्तरं देऊ शकाल? हो चालेल. हा काय सांग? आयत. हा चौरस. बरोबर. आणि हा समभुज चौकोन आहे. ठीक आहे. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो एक एक करून, चालेल? हो. आता मी या तिन्ही चौकोनांच्या बाबतीत तुम्हाला प्रश्न विचारणार आहे. ठीक आहे. पहिला प्रश्न, या चौकोनाच्या सम्मुख बाजूंबद्दल काय सांगता येईल? याच्या सम्मुख बाजू समांतर आणि एकरूप आहेत. हां, बरोबर. आता या चौकोनाच्या सम्मुख कोनांबद्दल काय सांगता येईल? या चौकोनाचे सम्मुख कोन एकरूप आहेत. शाबास, बरोबर बरोबर. या तिन्ही चौकोनांच्या कर्णांबद्दल काय आढळतं सांगा बरं. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. सोपं करून सांगण्यासाठी तुम्हाला एक युक्ती देतो मी. आता या समभुज चौकोनाच्या कर्णांवरती आपण घडी घालूया. ठीक आहे. हा, आता या दोन्ही कर्णांवरती घड्या घातल्यानंतर हे दोन्ही कर्ण आपल्याला परस्परांना छेदतायत असं दिसतं. बरोबर. शाबास. आणि आता याचे होणारे चारही भाग हे एक समान आहेत. बरोबर आहे. आता यावरून मला सांगा बरं, हे कर्ण नक्की कसे आहेत? याचे कर्ण परस्परांना दुभागतात. शाबास, बरोबर. आता आयत, चौरस आणि समभुज चौकोन, तीनही चौकोन हे समांतर भुज चौकोन आहेत. खरंच की? हां, आता आपण यांचे वेगवेगळे गुणधर्म पाहूयात. चालेल? आता त्यासाठी सुरुवातीला या आयताच्या कर्णांची लांबी आपण मोजूया. ठीक आहे. हां हां, आता हे बघा, या कर्णाची लांबी आहे 10 सेंटीमीटर आणि या कर्णाची लांबी आहे 10 सेंटीमीटर. दादा, दोन्ही कर्णांची लांबी समान आहे म्हणजे आयताचे कर्ण एकरूप आहेत. बरोबर बरोबर. आता याची सिद्धता लिहिण्याचा आपण प्रयत्न करून बघूया. प्रमेय. आयताचे कर्ण एकरूप असतात. पक्ष. चौकोन LMNP हा आयत आहे. साध्य. कर्ण LN एकरूप कर्ण MP. सिद्धता. यातील कर्णामुळे होणारे दोन त्रिकोण एकरूप दाखवू. त्रिकोण LPN आणि त्रिकोण MPN मध्ये बाजू LP एकरूप बाजू MN कारण सम्मुख बाजू एकरूप असतात. कोन LPN एकरूप कोन MNP कारण प्रत्येकी काटकोन. बाजू PN एकरूप बाजू PN कारण सामायिक बाजू आहे. त्रिकोण LPN एकरूप त्रिकोण MNP कारण बाकोबा कसोटी. म्हणून कर्ण LN एकरूप कर्ण MP कारण एकरूप त्रिकोणांच्या संगत बाजू. हां, बरोबर आहे. प्रयत्न चांगला आहे. पण आता समभुज चौकोनाचा गुणधर्म पाहूया. हां, त्यासाठी आधी मी एक समभुज चौकोन काढतो. आता हा चौकोन PERU हा समभुज चौकोन आहे. यामधला कर्ण PR हा कर्ण UE चा लंब दुभाजक आहे हे आपलं साध्य आहे. कर्ण UE हा कर्ण PR चा लंब दुभाजक आहे. सिद्धता. रेख PU एकरूप रेख PE आणि रेख RU एकरूप रेख RE हा आपला पक्ष आहे.
आता बिंदू P आणि बिंदू R हे रेख UE लंब दुभाजकावरती आहेत. रेषा PR ही कर्ण UE लंब दुभाजक रेषा आहे. कर्ण PR हा कर्ण UE लंब दुभाजक आहे. असंच कर्ण UE हा कर्ण PR लंब दुभाजक आहे हे सिद्ध करता येईल. आता यापेक्षा वेगळा एक चौकोन बघूया. मी त्याची आकृती इथे तुम्हाला काढून दाखवतो. चौकोन MULE यामध्ये MU आणि EL ही बाजूंची एक जोडी समांतर आहे. हा समलंब चौकोन आहे. या समलंब चौकोनात कोन M, कोन E आणि कोन U, कोन L या लगतच्या कोनांच्या दोन जोड्या पूरक कोन आहेत. आता चौकोनाच्या गुणधर्माचा उपयोग करूया. चालेल? हां. पहिलं उदाहरण असं आहे की चौकोन ABCD या समभुज चौकोनामध्ये AB बरोबर 8 सेंटीमीटर आहे. तर AD बरोबर किती सांगा बरं? उत्तर आहे AD बरोबर 8 सेंटीमीटर. का? कारण समभुज चौकोनाच्या सर्व बाजू एकरूप असतात. कळलंय का? हो, समजलं. दुसरं उदाहरण असं आहे की XYZT या आयताचे कर्ण बिंदू M मध्ये छेदतात. आता इथे जर XZ बरोबर 6 सेंटीमीटर असेल तर YM बरोबर किती असेल सांगा बरं? तर आता याची आपण उकल करूया. XZ बरोबर YT बरोबर 6. त्यामुळे YM बरोबर 6 भागिले 2 बरोबर 3. त्यामुळेच YM बरोबर 3. आलं का लक्षात? हो, समजलं. हां. आता एक तिसरं उदाहरण देतो मी. ठीक आहे? हे बघा. आता इथे मी हा चौकोन काढतोय. हां. आता इथे बघा. DIPA या चौरसाचे कर्ण परस्परांना Q या बिंदूमध्ये छेदतात. तर कोन DIP, कोन IPA आणि कोन AIP यांचं माप किती असेल सांगा बरं? तर आता इथे कोन DIP बरोबर 90 अंश आहे. कारण हा आयत आहे. बरोबर ना? हां. नंतर कोन IPA बरोबर सुद्धा 90 अंश आहे. आणि आता इथे हा कर्ण काढलेला असल्यामुळे तुम्हाला लक्षात येईल की कोन AIP बरोबर 45 अंश आहे. तिन्ही उदाहरणं कळली आहेत का? हो, समजलं. आता अजून एक उदाहरण तुम्हाला मी देतोय. तू सोडवशील? हां, चालेल. ठीक आहे. उदाहरण असं आहे. समलंब चौकोन ABCD मध्ये चारही कोनांची माप ही 5x, 6x, 3x आणि 4x या प्रमाणात आहेत. तर त्या कोनांची माप आपल्याला काढायची आहेत. काढ बरं. ओके. कोन A अधिक कोन B अधिक कोन C अधिक कोन D बरोबर 360 अंश. 5x अधिक 6x अधिक 3x अधिक 4x बरोबर 360 अंश. म्हणून 18x बरोबर 360 अंश.
म्हणजेच x बरोबर 20 अंश. म्हणजेच कोन A बरोबर 5x बरोबर 100 अंश. कोन B बरोबर 6x बरोबर 120 अंश. कोन C बरोबर 3x बरोबर 60 अंश. कोन D बरोबर 4x बरोबर 80 अंश. अरे वा, शाबास, व्यवस्थित कळलंय म्हणजे तुम्हाला. आता घरी जाऊन याचा सराव करा म्हणजे व्यवस्थित लक्षात राहील. चालेल? हो. आपण काय शिकलो? आयत, समभुज चौकोन, चौरस हे समांतर भुज चौकोन असतात. आयताचे कर्ण हे एकरूप असतात. समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंब दुभाजक असून सम्मुख कोन दुभागतात. चौरस हा समभुज चौकोन असतो. समलंब चौकोनाच्या सम्मुख बाजूंची एक जोडी परस्परांना समांतर असते. स्वाध्याय सिद्ध करा. चौरसाचे कर्ण एकरूप असतात. चौरस VISA यामध्ये बाजू VI समांतर बाजू SA. व्ही कोनाचं माप 106 अंश आणि कोन एसचं माप 62 अंश आहे. तर कोन I आणि कोन A यांची माप काढा. एका आयताची लांबी 15 आणि रुंदी 12 एकक असेल तर आयताची परिमिती काढा. चौकोन ABCD हा समभुज चौकोन आहे. कोन ACB बरोबर 40 अंश असेल तर कोन ADB चं माप काढा. तुम्हाला आवडेल त्या चौकोनाच्या कोणत्याही एका गुणधर्मावर आधारित एखादा प्रश्न तयार करा आणि तो सोडवा.